सो आज मी त्याला तुम्हाला माझी गोष्ट सांगण्यासाठी, माझी म्हणजे हाफ पार्ट सांगणार आहे, म्हणजे फक्त ॲक्सिडेंटचा, की ॲक्सिडेंट कसा झाला, काय सिच्युएशन होती किंवा काय माइंडसेट होता. आणि हे शेअर करण्यामागचं फक्त एक आणि एकमेव हे आहे की माझ्या मनातील भावना ॲटलिस्ट व्यक्त होतील, मला मोकळं वाटेल आणि त्या व्यक्तींना मदत होईल जे सध्या या परिस्थितीतून जातात किंवा ऑलरेडी किंवा रिसेंटली त्यांचा ॲक्सिडेंट वगैरे झाला. कारण मला हे जाणवलं की ॲक्सिडेंटनंतर खूप साऱ्या गोष्टी आयुष्यात बदलतात. म्हणजे आता ॲक्सिडेंट कुठला झाला आहे, कसा झाला आहे, कुठल्या अवयवाला तुमच्या लागलं हे मॅटर करतंच, पण तरीसुद्धा मला या गोष्टीचं जास्त आहे की ॲक्सिडेंट कसाही असेल, पण एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये जर तो झाला असेल कुठल्याही व्यक्तीचा, तर तो खूप त्रासदायक असतो त्या व्यक्तीसाठी सुद्धा, इवन त्याच्या फॅमिलीसाठी सुद्धा. सो ज्यांचं बॅकबोन्स खूप स्ट्रॉंग आहे, जी ऑलरेडी खूप पॉवरफुल माणसं आहेत, त्यांच्यासाठी या गोष्टींचा खूप असा इफेक्ट पडणार नाही, पण आपल्यासारख्यांना पडतो ना. सो माझा विषय काय की मी सुद्धा एक मिडल क्लास फॅमिलीमधून आहे. तर 27 सप्टेंबर 2025ला, परत मी सप्टेंबर म्हणाले, मला ॲक्च्युली 27 एप्रिल 2025ला, म्हणजे जवळजवळ ऑलमोस्ट 6 महिने होत आले, माझा ॲक्सिडेंट झाला. 2 व्हीलरवर मी होते आणि समोरून टू व्हीलरवालाच येऊन मला धडकला, पण अगदी मेजर ॲक्सिडेंट झाला. त्या दिवशी रविवार होता आणि ऑलमोस्ट थोडंसं वर्किंग होतं आणि ते संपून मी घरी चाललो होते. तर झालं कसं, मी माझ्या लाईनला ओके होते, मी आणि सर, आणि सेकंडली मी बॅक साईडला बसले होते, सो मी गाडी चालवत नव्हते. पण समोरून एक जो मुलगा आला, तो मोठ्या वाहनाला ओव्हरटेक करत होता आणि झालं असं की त्याने त्या वाहनाला डॅश केला आणि तो असा तिरका आला आणि माझ्या गुडघ्याला धडकून निघून गेला. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मी माझ्या मनात विचार करतच होते की हा कोणाला तरी धडकेल, आणि तो मलाच बरोबर धडकून पुढे निघून गेला. सो झालं असं की मला त्यावेळी काहीच नाही कळालं, कारण मेजर लागलं होतं ॲक्च्युली. मला तेव्हा तेही माहीत नव्हतं ॲक्च्युली मी एकट्यात गेले, सर कुठे होते, काही सिच्युएशन माहीत नाही. पण विषय महत्त्वाचा हा की मी कॉन्शियस होते. आणि देन मी बघितलं, म्हणजे माणसं जवळ आली, त्यांनी गाडी वगैरे काढली डोक्यावरची, असं वगैरे काय सीन झाले. थोडंसं आठवतं ॲक्च्युली, पण त्यानंतरचं ॲक्च्युली सगळं आठवतं. ॲक्सिडेंट झाल्यानंतर मग मी बघितलं की माझ्या गुडघ्याला लागले. सगळे म्हणत होते, त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ओके माझ्या गुडघ्याला लागले, सगळे बघतात, तर मग मीही लक्ष दिलं आणि थोडंसं मेजर गुडघ्याला लागलं होतं माझ्या, पण तरीसुद्धा इतपत सेन्स नव्हता, कारण अजून दुखत नव्हतं, वेदना अजून स्टार्ट झाल्या नव्हत्या. सो तिथला सगळा सिनॅरिओ वगैरे आजही लक्षात आहे आणि असं वाटतं की परत आयुष्यात माझ्या काय कोणाच्या ते घडायला नको आहे, कारण खूप त्रासदायक होत्या त्या गोष्टी. आणि त्यानंतर वेदना स्टार्ट झाल्या, मी तरी कॉन्शियस होते, डोळ्यात एक थेंब पाणी नाही, खूप स्ट्रॉंग राहिले. मलाही तुम्हाला हे सांगायचं, आज कुठलीही कधी सिच्युएशन तुमच्यासोबत झाली आणि तुम्ही जर काय करू शकत असाल किंवा काही करता जर येत नसाल, तर तुमचं माइंड तुम्ही खूप स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे. सगळा खेळ इथून चालू होतो सिरियसली. आणि जेव्हा तुम्ही हे स्ट्रॉंग ठेवताय, तुमचं माइंड स्ट्रॉंग ठेवताय, तेव्हा खऱ्या अर्थाने तेव्हा तुम्हाला कळतं की ओके असं झालं आहे आणि असं करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही पॅनिक मोडमध्ये येता ना, तेव्हा कोणाला म्हणजे तुम्ही स्वतः काहीच करू शकणार नाही आणि निम्मी लढाई तुम्ही तुमच्या ॲक्सिडेंट नंतरची तिथेच हारून जाता. खरंच काही गरज नाही आहे. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, मी स्ट्रॉंग राहिले, तसं तुम्ही स्ट्रॉंग राहा. कॉन्शियस राहण्याचा प्रयत्न जास्त करायचा. ऑब्व्हियसली डोक्याला जर खूप जास्त मार लागला असेल तर कुणी कॉन्शियस राहू शकत नाही, पण थोडाफार भार माझ्याही डोक्याला लागला होता. ॲक्च्युली गाडी डोक्यावर होती माझ्या, पण तरीसुद्धा स्वामींच्या कृपेमुळे असेल किंवा देवाच्या अजून कुठल्या कृपेमुळे असेल की मी कॉन्शियस होते अगदी शेवटपर्यंत. आणि तिथं मी डिसिजन घेतले की हे करायचं ते करायचं. इवन इफ मला हे सुद्धा माहिती आहे किंवा तुम्हाला सगळ्यांना सुद्धा हे माहिती आहे की ऐन वेळेला कोणीसुद्धा ॲक्सिडेंटच्या केसमध्ये हेल्प करायला येत नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, ॲम्ब्युलन्सला स्वतः फोन लावायचा. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुमचा तिथे म्हणजे तुम्ही कॉल करणं गरजेचं आहे आणि ॲम्ब्युलन्स तुमच्याजवळ येणं गरजेचं आहे, बरोबर. सो तुमचा मोबाईल तुम्हाला कॅरी करता येत असेल किंवा कोणाकडून तरी हेल्प घ्या, कोणी मोबाईलवरून फोन लावणार नाही, सो तुमचा मोबाईल त्यांना द्या. कॉन्शियस असाल, काहीतरी सांगता बोलता येत असेल तरच्या ह्या गोष्टी आहेत.
ऑब्व्हियसली जर मेजर ॲक्सिडेंट्स असतील, कार ॲक्सिडेंट्स असतील तर या गोष्टी करता येत नाहीत. पण डेली जीवनात कार ॲक्सिडेंट्सपेक्षा टू व्हीलरचे ॲक्सिडेंट जरा जास्तच होतात नाही का, म्हणून मी हे सगळं शेअर करते तुमच्याशी. सो काय करायचं, पहिली गोष्ट तर ॲम्ब्युलन्सला स्वतः फोन करायचा, कारण कुणीही तुम्हाला त्यांच्या प्रायव्हेट कार्समधून, रिक्षांमधून किंवा कुठलंही काही असेल, कुणीही कुठलीही हेल्प करायला येणार नाही. आणि त्यातल्या त्यात जर तुमचं ब्लड फ्लो होत असेल तुम्हाला लागल्यामुळे मेजर, तर ऑब्व्हियसली कुणीसुद्धा रिस्क घ्यायला बघत नाही. सो तुम्हालाच हे करायचं आहे किंवा तुमच्या जवळच्या असणाऱ्या कोणीही सगळ्यात पहिला ॲम्ब्युलन्सला फोन करायचा आहे. सो हा पार्ट फर्स्ट आहे. पुढची स्टोरी आपण कंटिन्यू करू, सेकंड पार्टमध्ये भेटू. थँक्यू.